आपले ओपनर्स लवकरात लवकर पाठवायचे आहेत. नक्कीच आपल्याकडे वेळ कमी आहे, सो प्लीज हरी अप. स्कॉर्पियन कडनं ओपनिंगला आघाडीची जोडी येते, देवा आणि मुज्जू. आता तिकडे कोण शिकवलं? पहिलं हे होतं ना, स्वप्नील पाटील. सुनील. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक क्वालिफायर 1 आपल्या समोर येते. 4 ओव्हर साठी तुम्हाला प्रत्येक इनिंगला 20 मिनिटं दिले जातील. 20 मिनिटाच्या वर गेलं तर नक्की तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागेल. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे. येस, लेट्स प्ले. सुनील टू देवा, क्वालिफायर 1 पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन येतोय सुनील. पहिलाच बॉल, फुल टॉस बॉल, फॉलिंग स्वीप, धाडलाय, पाठवलाय सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. ताकद लावली, टायमिंग केला आणि बॉलला पाठवले सीमारेषा पार, षटकारासाठी. पहिल्याच बॉलवर खणखणीत षटकार येतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बघूया काय होतंय. मुझम्मिल धावतायत, बॉल आणि मुझम्मिल मध्ये रेस लागते, बॉल जिंकतोय. 4-4-4 चौकार. नाही थांबला, जातोय चौकारासाठी. 4 धावा. देवा नक्कीच आपल्या फलंदाजीचं कौशल्य दाखवताना. देवा स्क्वेअर लेग आतमध्ये घेतलाय. वाईडिश लॉंग ऑफ आपण बघतोय. बघूया सुनील काय करतात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने बघूया किती रन होत आहेत. एकच धाव. चांगली फिल्डिंग तिकडे थाराद्वारे. एकच धाव. मुज्जू येत आहेत. पुन्हा एकदा बॉल मारलाय गाव कॉर्नर रिजन मध्ये. थाला तिकडे फिल्डिंग करेपर्यंत 2 धावा कंप्लीट. दोन्ही फलंदाज हल्ला चढवतात सुनीलवर. पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर वापर करतायत. 4 चेंडू धावा झाल्यात 13. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस. स्क्वेअर लेग मागे घेत आहेत. वाईडिश लॉंग ऑफ आतमध्ये घेतात सर्कल मध्ये.
पुन्हा एकदा सुनील टुमुज्जू. पुन्हा एकदा मागे मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. शुभम कंप्लीट करतायत. एका डॉट चेंडूची समाप्ती. धावा झाल्यात 13. ते पाणी आतमध्ये की बाहेर आहे? पुन्हा एकदा समोरच्या दिशेला मारलाय. बघूया चला काय करतो. इट्स अ 4. चौका. 4. एक तरफ कुआ, दूसरी तरफ खाई. क्या करेगा मेरे भाई. पहिल्या ओव्हर मध्ये एक षटकार आला, 2 चौकार आले. मुझम्मिल दुसरी ओव्हर घेऊन येतोय. मुझम्मिल नक्कीच कर्णधाराने लक्षात घ्यायचं. 4 ओव्हरसाठी 20 मिनिटांचा फक्त कालावधी दिला जाईल. एअरटेल स्ट्रायकर्स वेळेचा नक्कीच अभाव आहे, सो प्लीज कोऑपरेट. 4 ओव्हरसाठी तुम्हाला 20 मिनिटाचा अवधी असेल. त्या 20 मिनिटात तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत, नाहीतर 5 धावांची पेनल्टी तुम्हाला आयोजन कमिटी मार्फत घ्यायला लागेल. रन संख्या झाली 17. स्ट्राईकवर आहे देवा. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने थाला येतोय. थाला थ्रो करेपर्यंत 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडू अंडररनचे खूप चांगले खेळाडू आहेत, त्यामुळे रनिंग बिटवीन द विकेट नक्कीच चांगली असते त्यांची. नक्कीच देवा आपल्याला मोठ्या मोठ्या संघात, प्रोफेशनल संघात ड्रम खेळताना दिसतो. पुन्हा एकदा मुझम्मिल आणि हा प्लेड ऑन. जबरदस्त विकेट. चेंडूने शरीराचा वेध घेतला आणि चेंडू आदळला यष्टांवर. प्लेड ऑन झालेत. देवा माघारी परत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी ते ऋतिक, ज्यांनी मागच्या मॅच मध्ये 3 षटकार लांबवरचे 3 षटकार खेचले होते. मुझम्मिल चांगली गोलंदाजी करताना मुझम्मिल. पुन्हा एकदा बुटलेंथवरचा चेंडू होता. चेंडू पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतोय. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावर. बॉल आणि बॅट मध्ये संपर्क होत नाहीये. वेग येतोय, वेग वाढवतोय मुझम्मिल. मुद्दू थोडासा कान मंत्र देताना ऋतिक याला. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये पुन्हा संपर्क नाही. एक डॉट चेंडूची समाप्ती.
कनेक्शन होत नाहीये, कनेक्शन होत नाहीये, बॉल आणि बॅट मध्ये कनेक्शन होत नाहीये. मुजम्मिल मुजम्मिल 4 चेंडू हाताले, फक्त 2 धावा खर्च केला. स्कोर आहे 19. 19 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा वर उडवलाय, बॉल करतोय हवाई सफर, जातोय षटकारासाठी. 6. नक्कीच ऋतिकचा टायमिंग प्रॉपर होता आणि रिझल्ट सुपर आलाय. 6 धावा. पुन्हा मुजम्मिल शेवटचा चेंडू घेऊन चेंडू स्टिअर केलाय, स्ट्राईक राखतायत. ऋतिक शेवटच्या चेंडूवर सिंगल आलाय. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते, होते 26. 13ची सरासरी 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंगचा. नवीन गोलंदाज येत आहेत, प्रिन्स ऋतिक साडी. बघा प्रिन्स काय कामगिरी करतात. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, त्याला पाठवलंय झाडांच्या पार. षटकार. किसी में दम नहीं. काय फलंदाजी होती स्कॉर्पियनच्या बॅटर्स कडनं. समोरच्या दिशेने खोदून काढलाय, धावतोय पण रेस जिंकेल. बॉल पुन्हा एकदा सरळ. 4. थँक्यू डीजे. धावसंख्या उडी मारते आणि पोहोचते 36 या धावसंख्येवर. 36. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा हा फटका फसलाय, चेंडू वरती आहे, आकाशात आहे. बघूया कॅच होते की नाही. कॅच नाही, कॅच ड्रॉप. कॅच धरतीला जाऊन पुन्हा एकदा रनआउटची संधी पण असेल. अंपायर डिसिजन, इट्स नॉट आउट. 3 रन धावून काढलेत. कॅच होती, विकेट होती, कॅच सुटली, रन गेले, धावा आल्या 3. रन संख्या झाली आहे 39. 39. यावरचे अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. या इनिंगचे अजूनही 9 चेंडू बाकी आहेत. कुठपर्यंत मजल मारतात स्कॉर्पियन्स बघायचंय. ऋतिक खेळतोय 18 या धावसंख्येवर. मुज्जू खेळतोय 6 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा चेंडू स्टिअर केलाय, फक्त एकच धाव. पुश करो खुश रहो. एका धावेवर खुश झालाय मुज्जू.
प्रिन्स खर्च करतोय आतापर्यंत 14 धावा आपल्या 4 चेंडूंमध्ये. स्कोर झालाय 40-40. लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा त्याच दिशेला पाठवलाय षटकारासाठी. तब्बल 48 धावा झाल्यात. बराच वेळ चाललाय. मुत्तू न्यू बॅट्समन मुत्तू. मुज्जू बॅट्समन आहे, मुत्तू बॉलर. मुत्तू टू मुज्जू. साहिल, मुत्तू टू साहिल. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल. बॅट फिरण्या अगोदरच बॉल निघून गेलेला यष्टिरक्षकाकडे. एका निर्धाव चेंडूची समाप्ती. स्कोर झाला 49-49. पुन्हा एकदा पॅटेड ओव्हर मध्ये कुठलाही संपर्क नाही. मुत्तुड साहिल फक्त एकच धाव खर्च केली मुत्तुने. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसला. तिकडे थाला येतोय, बघूया किती धावा येत आहेत. एकच धाव.
मुज्जू स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. पुन्हा एकदा मुथू टू मुज्जू. पुन्हा एकदा फक्त कनेक्शन करायचं, तिकडे कुठलाही फिल्टर नाहीये, चौकार येतोय. 4 धावा. आघाडीची जोडी मैदानात उतरते. क्वालिफायर 1 आपण पाहतोय. यानंतर क्वालिफायर 2 चालू होईल. हसलर्स वर्सेस आणि मार्विक्स यांच्यामध्ये
एकच धाव. समोरच्या दिशेने मारलेला दिनाकर यांचा फटका होता. मुज्जू आले, एकच धाव. पुन्हा एकदा देवा तू शुभम थोडासा कट केला होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. एका निर्धाव चेंडूची समाप्ती. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सेकंड डॉट बॉल इन अ रो. मोठा लक्ष घेऊन उतरल्या शुभम आणि थाला दिनाकर. नक्कीच त्यांना मोठे फटके खेळण्याची गरज आहे. जी इनिंग ऋतिकने खेळली, जी इनिंग मुज्जूने खेळली, तशीच इनिंग खेळावी लागेल. मागचा सामना अटीतटीचा झाला. बघूया पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. 3 डॉट्स इन अ रो. डॉट डॉट डॉट. नक्कीच जसे डॉट बॉल येते तसे षटकारही आले पाहिजेत. शुभम कडे क्वालिटी आहे. मागच्या सामन्यात आपण बघितलं शुभम षटकार मारत होता, पण या सामन्यात थोडासा सूर गवसत नाहीये. पुन्हा एकदा यॉर्कर लेन एक्झॅक्ट टप्प्यावर पॉइंट ठेवून बॉलिंग टाकावी तशी बॉलिंग टाकतोय देवा. 3 डॉट नंतर एक सिंगल आलाय. पॉवर प्लेची ही ओव्हर फक्त 2च धावा खर्च केल्यात. 5 चेंडू हाताळले, 2 धावा. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेऊन चेंडू चाललाय. शॉर्ट फाईन लेगला, एकच धाव. लेग बायच्या स्वरूपात धावा झाल्यात 3. घेऊन येतोय ऋतिक. बघूया दिनाकर आणि शुभम काय कामगिरी करतात ऋतिक विरुद्ध. ऋतिकने नक्कीच चांगली कामगिरी केली दोन्ही मॅच मध्ये. नॉट आउट परतलाय 24 धावा करून. 3-3 जवळजवळ 6 षटकार खेचले ऋतिक याने. पुन्हा एकदा तेवढ्या जोरात चेंडू आदळलाय. शरीराचा वेध घेतोय, कुठली धाव येत नाहीये. थोडेसे मागे पडतायत, कमी पडतायत एअरटेल स्ट्रायकर्स. क्वालिफायर आहे. जर तुम्हाला पुढे जायचंय, मलाडला खेळायला जायचंय, तर नक्कीच ही मॅच जिंकणं खूप 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 गरजेचं आहे. नक्कीच समोरचा संघ बलाढ्य आहे, पण तुम्हाला त्यावरची कामगिरी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाही. बॉल विसावतो यष्टिरक्षक साहिल यांच्या हातात. टॉस ते लोक जिंकले ना, बॅटिंग वाले जिंकले. पुन्हा एकदा ऋतिक. सुरुवातीचे 2 डॉट बॉल आलेत. शेवटचे 4 चेंडू बाकी ऋतिक यांचे. पुन्हा एकदा कनेक्शन नीट नाहीये. फिल्डर आहे तिकडे, बघूया काय होतंय.
थ्रो थोडासा बाहेरच्या साईडला होता. शुभम आले स्ट्राईकला, एक धाव कंप्लीट. एका धावेने काही नुकसान होणार नाहीये स्कॉर्पियन्स यांचं. पुन्हा एकदा ऋतिक टू शुभम. जबरदस्त वेग, वेग आणि वेग, वेगावर स्वार ऋतिक. तिसरा चेंडू निर्धाव या षटकातील. शेवटचे 2 चेंडू या षटकातील. पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी, वॉटर डिलिव्हरी. बॅट आणि बॉल मध्ये परत कुठलाही संपर्क आहे. ऋतिक आणि कीपर साहिल दोघच खेळतात या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा ऋतिक शुभम. लेग साइडला होता, फाईन लेगला तिकडे आहे फिल्डर. एकच धाव कंप्लीट होईल. दोन्ही फलंदाज अडखळत आहेत. कुठलाही मोठा फटका येत नाहीये. बघूया आता तिसरी ओव्हर घेऊन कोणी येईल. राहुल येतोय तिसरी ओव्हर घेऊन. संघाचा तिसरा षटक घेऊन येतो राहुल. नेक्स्ट मॅच हसलर्स आणि मार्विक्स. कर्णधारांना विनंती आहे कृपया टॉस साठी यायचे. राहुल आणि राहुल टू शुभम. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. नक्कीच आता गणपत बाबूराव पाटील चषक झाला ना. थोड्या दिवसापूर्वी झालेल्या गणपत बाबूराव पाटील चषकात मॅन ऑफ द सिरीज राहिलेले मयूर बांगेला आपल्याला पंचांच्या भूमिकेत दिसत आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. पहिला चेंडू डॉट बॉल. पुढील समोरच्या दिशेने ऋतिक येत आहेत. एकच धाव कंप्लीट होते. पुढील मॅच बिग फाईट क्वालिफायर 2 हसलर्स विरुद्ध मॅव्रिक्स. मॅव्रिक्स वन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. 4 ओव्हरचा सामना असेल. दोन्ही कर्णधारांना सूचना आहे. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. दोन्ही कर्णधारांना सूचना आहे. 4 ओव्हरचा सामना असेल. 1 ओव्हर पॉवर प्ले असेल. 4 बॉलर काढणं कंपल्सरी असेल. नक्कीच दिनाकर आणि शुभम थोडेसे अडखळत खेळत आहेत. विकेटचं पतन होतं इकडे.
पहिल्या दुसऱ्या ओव्हरला आले असते तर नक्कीच मॅच मध्ये कुठेतरी कमबॅक करू शकले असते, पण आता थोडासा लेट झालाय. पुन्हा एकदा पॉइंट रिजन मध्ये, कव्हर पॉइंट रिजन मध्ये हा येतोय चौकार. 4 धावा. शेवटचा चेंडू असेल मुद्दू यांचा. शेवटचा चेंडू असेल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने उडवलाय, बघूया कॅच होते का. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि अशा प्रकारे स्कॉर्पियन्स ही मॅच जिंकल्यात क्वालिफायर 1 आणि पुढे प्रोसीड करतील मालाड येथील स्पर्धेसाठी. कॉंग्रॅच्युलेशन स्कॉर्पियन्स. टीम हसलर्स प्लीज सेट युअर फील्ड. टीम हसलर्स, टीम मार्वेक्स प्लीज सेंड युअर बॅटर्स. टीम हसलर्स प्लीज आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. टीम हसलर्स